देशात बेरोजगारीचं सावट गडद असताना कोल्हापुरात तरुणांसाठी दिलासा देणारी संधी निर्माण झाली आहे। ओबीसी जनमोर्चा कोल्हापूरच्या वतीनं परदेशात शिक्षण आणि नोकरीच्या संधी या विषयावर मार्गदर्शन मेळाव्याचं आयोजन करण्यात आले। 4 मे रोजी शिवाजी पार्कमधील विद्याभवन इथं शिबिर पार पडणार असून विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन संघटनेचे दिगंबर लोहार यांनी आज पत्रकार परिषदेत केलं। भारत हा जगातील सर्वात मोठा आणि सर्वाधिक तरुण लोकसंख्या असलेला देश असला तरी आजही लाखो तरुण बेरोजगार आहेत। उच्च शिक्षण, कौशल्य प्रशिक्षण असूनही समाधानकारक नोकऱ्या मिळत नाहीत। अशा स्थितीत ओबीसी जनमोर्चा कोल्हापूरच्या वतीनं राजर्षी छत्रपती शाहू करिअर गायडन्स अंतर्गत एक मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले। परदेशातील शिक्षण आणि नोकरीच्या संधी या विषयावर भूषण रामटेके हे प्रत्यक्ष मार्गदर्शन करणार आहेत। त्यांनी आजवर महाराष्ट्रातील शेकडो तरुणांना परदेशात उच्च शिक्षण आणि नोकरीच्या संधी मिळवून दिल्या आहेत। हा कार्यक्रम 4 मे सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत शिवाजी पार्कमधील विद्याभवन कोल्हापूर इथं पार पडणार असल्याची माहिती संघटनेचे दिगंबर लोहार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे। यावेळी शिवाजी माळकर, ज्ञानेश्वर सुतार, विजय घारे, सुनील गाताडे, चंद्रकांत कोवळे, बाबासाहेब काशीत, मोहन हजारे आणि सुनील महाडेश्वर उपस्थित होते। कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व क्षेत्रातील पदवी म्हणजे बीकॉमची पदवी असेल, BAची पदवी असेल, सायन्स साईडची पदवी असेल, इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा पदवी झाली असेल, मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालं असेल, त्याचबरोबर कृषी क्षेत्रातील सर्व पदविकाच्या विद्यार्थ्यांसाठी आणि वणीपाट्या झालेल्या विद्यार्थ्यांसाठी परदेशामधील शिक्षणाच्या संधी याविषयी कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यार्थी पालकांना फारशी माहिती नाही, फारसे अनभिज्ञ आहेत आणि त्यासाठी पूर्णपणे विश्वासार्ह असलेली माहिती त्यांना मिळावी आणि आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील होतकरू विद्यार्थ्यांना त्याचा लाभ व्हावा या दृष्टिकोनातून ओबीसी जनमोर्चाच्या वतीनं लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू करिअर गायडन्सच्या वतीनं आज आम्ही कोल्हापूरमध्ये माननीय भूषण रामटेके साहेबांचं एक यासंबंधित एक व्याख्यान आयोजित केलेलं आहे। मार्गदर्शन शिबिर पूर्ण सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत शिबिर चालणार आहे। यामध्ये विद्यार्थ्यांना परदेशाच्या भाषा, त्या भाषेमधल्या ज्या स्टेप्स आहेत त्याबद्दलची माहिती, वेगवेगळ्या विद्यापीठाच्या स्कॉलरशिप रिसिप्टची योजना, भारत सरकारच्या स्कॉलरशिप रिसिप्टच्या योजना, परदेशी शिक्षणासाठीच्या योजना आणि त्याचबरोबर त्या विद्यार्थ्यांना त्या भाषेचं नॉलेज मिळावं, भाषा कशी शिकावी या संबंधितचं मार्गदर्शन या परवाच्या मेळाव्यामध्ये होणार आहे। त्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी पालकांनी या मेळाव्यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन आम्ही करत आहोत।